आउटर मेम्ब्रेन, त्यानंतर आम्ही काय घडलं हे इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये काही फोल्डिंग दिसायला तुम्हाला. तर की मायटोकॉन्ड्रियामध्ये जे पॅरविक ॲसिड आहे PA हे मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन क्रॉस करून येते, पण इनर मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. आणि ह्या ठिकाणी एक रिॲक्शन होत्या, त्याला म्हणतो आपण गेटवे रिॲक्शन. परंतु NCERT काय सांगत्या की NCERTला आपण लक्ष देऊया की NCERT म्हणाल्या गेटवे रिॲक्शन, त्यानंतर क्रेब्स सायकल इन मॅट्रिक्स, हे मॅट्रिक्समध्ये होतं आहे. ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, इनर मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रियाची जी इनर मेम्ब्रेन आहे इथं पाहायला मिळते. हे 2 MCQ आहेत, हे आम्हाला लक्षात येईल. आणि हा जो क्वेश्चन आहे की ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम टेक प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया इनर मेम्ब्रेन, हा नीट 12 सप्टेंबरचा क्वेश्चन आहे असं आपण समजूया. त्यानंतर काय झालं बघा, गेटवे रिॲक्शन. हिअर द कन्व्हर्शन ऑफ पॅरविक ॲसिड इन ॲसिटाइल कोएन्झाइम. मग असं सांगितलं होतं की पॅरविक ॲसिड हा मायटोकॉन्ड्रिया, जो मायटोकॉन्ड्रिया जी आहे या मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन क्रॉस करतोय, पण इनर मेम्ब्रेन तो क्रॉस करत नाही. याचा अर्थ पॅरविक ॲसिड जो होता तो इथं आला, हा आला आपला पॅरविक ॲसिड. ह्यो काय करायचा आहे, मॅट्रिक्समध्ये जाणार असतोय. आणि मॅट्रिक्समध्ये जात असताना जी गेटवे रिॲक्शन झाल्या, या गेटवे रिॲक्शनमध्ये काय घडलं जातं आहे की गेटवे रिॲक्शनमध्ये हा पॅरविक ॲसिड जो आहे ॲसिटाइल कोएन्झाइममध्ये कन्वर्ट होतो आहे. म्हणजे आत आल्यानंतर ॲसिटाइल कोएन्झाइम. मग काय क्वेश्चन आला बघा, गेटवे रिॲक्शन देअर इज अ कन्व्हर्शन ऑफ पॅरविक ॲसिड इन ॲसिटाइल कोएन्झाइम. लक्षात ठेवा, पॅरविक ॲसिड 3 कार्बन आहे, पण ॲसिटाइल कोएन्झाइम 2 कार्बन आहे. ॲसिटाइल कोएन्झाइम 2 कार्बन. संपूर्ण क्वेश्चन आहे ते A to Z, दुसरं काही नाही इथं. त्यानंतर काय दिसलं बघा, ॲसिटाइल कोएन्झाइम कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल. बघा इथं ग्लायकोलिसिस आहे आणि इथं क्रेब्स सायकल ऑपरेट व्हायला. ह्या दोघांना एकत्र करण्यासाठी कनेक्टिंग लिंक, काय म्हणजे कनेक्टिंग लिंक, याला जोडायचं काम कोण करायलंय, ॲसिटाइल कोएन्झाइम. कारण का ग्लायकोलिसिसमध्ये पॅरविक ॲसिड बनला. पॅरविक ॲसिड हा मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये एंटर करू शकत नाही, तो मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेनपर्यंत आला, पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये आला. पण मॅट्रिक्समध्ये यायचं असेल तर त्याला काय व्हावं लागते, पॅरविक ॲसिडला ॲसिटाइल कोएन्झाइममध्ये कन्वर्ट व्हावं लागते. याचा अर्थ या दोघांच्यामध्ये कोण असेल, ॲसिटाइल कोएन्झाइम. पॉप्युलर सर्वात IMP सर प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर हा क्वेश्चन दिसायला बघा. तर काय म्हटले, ॲसिटाइल कोएन्झाइम कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल यांना एकत्र ठेवणारा आहे. हे आहे तसं क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया आपण क्रेब्स सायकल. इन क्रेब्स सायकल ॲसिटाइल, बघा ॲसिटाइल कॅन युटिलाइज म्हणजे टोटली वापरणे, यूज करणे, वापरणे म्हणूया, यूज केले. द एन्झाईम ऑफ क्रेब्स सायकल प्रेझेंट इन मॅट्रिक्स. क्वेश्चन आलं की क्रेब्स सायकलसाठी लागणारे एन्झाईम कुठं आहेत, मॅट्रिक्स. आता तुम्ही म्हणाल सर मॅट्रिक्स म्हणजे काय, की मायटोकॉन्ड्रियामध्ये आज जे काही फ्लुइड आहे त्याला सायटोप्लाझम न म्हणता त्याला काय म्हणायचं आहे, मॅट्रिक्स. काय म्हणून आपण मॅट्रिक्स शब्द वापरला. आता काय विचारलं, हा क्वेश्चन आला बघा की क्रेब्स सायकलसाठी लागणारे एन्झाईम आम्हाला मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आहे. आणि सर्वात आवडता IMP नीट 21 मुद्दा म्हणूया आपण 12 सप्टेंबर दिवशी हा तुमच्याकडे प्रश्न दिसणार आहे. तर काय लिहिलंय, सक्सिनिक डिहायड्रोजनेज अँड एन्झाईम ऑफ क्रेब्स सायकल विच प्रेझेंट इनर मेम्ब्रेन IMP. की क्रेब्स सायकलसाठी जे काही एन्झाईम आहे मॅट्रिक्समध्ये आहेत, पण एक एन्झाईम असा आहे सक्सिनिक डिहायड्रोजनेज, हा
मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये आहे. व्हेरी IMP म्हणतो मी, म्हणजे तुम्ही जरा लक्ष द्यायला. नेक्स्ट आहे बघा, ड्युरिंग क्रेब्स सायकल देर आर फॉर्मेशन, काय म्हटले बघा, फॉर्मेशन ऑफ रिड्यूस कोएन्झाईम. आता रिड्यूस कोएन्झाईमचा अर्थ काय म्हटलं जाते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, GAIN, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ह्यासाठी वापरलं रिड्यूस कोएन्झाईम. काय केलं जाते बघा, जो FAD आहे, FAD प्लस आहे आमच्याकडं, समजा आमच्याकडे काय आहे, NAD आहे, जरा मी कट करूया, आमच्याकडे काय आहे, FAD प्लस आहे, NAD प्लस आहे, प्लस आहे प्लस. तर याचं कन्व्हर्शन कशात केले जाते, NADH2 आणि FADH2, ह्यालाच म्हटलं जाते रिड्यूस कोएन्झाईम. ह्यालाच काय म्हटलं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कारण का FAD आणि NAD जे आहेत इलेक्ट्रॉन कॅरी करतात. काय करणार, ह्यांच्यामध्ये हाय एनर्जी इलेक्ट्रॉन जो आहे, ही हाय एनर्जी काय म्हणूया आपण, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन कॅरी करते. बघूया आपण ह्याचा उपयोग कुठे होणार आहे आपल्यासने. The NADH2 FADH2 of Krebs cycle and NADH2 glycolysis and gateway reaction are utilized in electron transport system. यांचं मत आहे की आम्हाला ग्लायकोलिसिसमध्ये सुद्धा की आम्हाला NADH2 मिळतं आहे, गेटवे रिॲक्शनमध्ये सुद्धा NADH2 मिळतं आहे, क्रेब्स सायकलमध्ये सुद्धा NADH2 मिळते. तुम्ही म्हणणार एवढे NADH2 करायचं काय आहे, तर कारण का ह्या NADH2 जे आहे ह्यांच्याकडे जो इलेक्ट्रॉन आहे ह्याच्याकडे एनर्जी आहे, संपूर्ण एनर्जी ह्यात आहे, आणि ह्या एनर्जीचा आपण वापर करणार आहोत ATP बनवण्यासाठी. आणि यासाठी आपण NAD आणि FADH2 यांना इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये घेऊन जातोय, जी मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये घडत्या. जसं आपण एक चेंडू घेतला, आपण की जर आपण चेंडू घेतला तर जो चेंडू जमिनीला आदळल्यानंतर काही एनर्जी रिलीज करतोय. समजा आपण काय घेतलं की माझ्याकडे एक चेंडू आहे, टेनिस चेंडू आहे, हा काय केला, जम्प करून इथं टच झाला, परत जम्प करून इथं टच झाला, परत इथं टच झाला. ज्यावेळी हा टच झाला त्याने एनर्जी रिलीज केला, आणि ह्या एनर्जीचा वापर आम्ही काय केलं आहे, ATP फॉर्मेशनसाठी करतो आहे. आता आपण एवढं लक्षात ठेवूया की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम जी आहे ही काय आहे, त्या इनर मेम्ब्रेनमध्ये होत्या. नेक्स्ट बघा, विच इज लोकेटेड ऑफ मॅट्रिक्स फेसिंग सरफेस ऑफ इनर मेम्ब्रेन. बघा की आम्ही काय म्हटलं, ही आउटर मेम्ब्रेन आहे, ही इनर मेम्ब्रेन आहे, आणि ह्याच्या आत तुम्ही बघितला आत काय मॅट्रिक्स आहे, आणि ह्या मॅट्रिक्सला फेस करणारी मेम्ब्रेन कोणती आहे सांगा, तर काय असणार, ती जी मेम्ब्रेन जी आहे इनर मेम्ब्रेन. बरोबर आहे, ही इनर मेम्ब्रेन. लास्ट स्टेप ऑफ ETS, ऑक्सिजन युज्ड, IMP MCQ. आपला म्हटलं जाते की सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये वेअर आर द ऑक्सिजन युटिलाइज, ऑप्शन आहे ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. की सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये सर्वात शेवटी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये ऑक्सिजन यूज केला जातो आहे. ॲज अ रिझल्ट ATP फॉर्मेशन, आणि इथं ATP बनलं जाते, आणि इथं जे ATP बनले असते त्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन मीन्स सिंथेसिस किंवा प्रोडक्शन ऑफ ATP. आता इथं ऑक्सिडेटिव्ह काय शब्द वापरला आपण, तर जे ग्लुकोज आहे या ग्लुकोजला आपण काय केलं, C6H12O6 ह्याचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं विथ द हेल्प ऑफ, इथं आम्हाला ऑक्सिजन आम्ही यूज पण केला, म्हणून आपण याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन म्हणतोय. समजा आपण
फोटोसिंथेसिस जर मध्ये जे ATP बनवले जाते त्याला म्हणतोय फोटो फॉस्फोरिलेशन. काय म्हटलं? फोटो फॉस्फोरिलेशन. आता फोटो मीन्स काय आहे? इथं फोटो म्हणजे लाईट, शब्द काय वापरला? लाईट, सनलाईट म्हणूया आपण, सनलाईट. एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, की आम्हाला काय दिसतंय की ATP जे आहेत ते दोन ठिकाणी मिळतात, की मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये सेल्युलर रिस्पायरेशन करताना आणि क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस करताना. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे की मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करतोय, ग्लुकोजला आपण तोडतोय, स्टेप बाय स्टेप एनर्जी आपण काय करतोय? रिलीज करतोय. आणि दिस एनर्जी आर युटिलाइज फॉर सिंथेसिस ऑफ ATP. परंतु बट इन प्लांटमध्ये काय येते की प्लांट CO2, प्लांट काय वापरलंय? CO2 वापरतंय, वॉटर वापरणार, सनलाईट, क्लोरोफिल वापरणार आणि ATP तयार करणार. म्हणजे याचा अर्थ एक प्रश्न येईल बघा, की आपल्या सेलमध्ये कोणते दोन सेल ऑर्गन्स आहेत जे ATP तयार करतात? तर प्लांटमध्ये क्लोरोप्लास्ट असणार आहे, प्लांटमध्ये दोन ठिकाणी म्हणूया, आणि ॲनिमल सेलमध्ये एक ठिकाण आहे मायटोकॉन्ड्रिया. तर आपल्याला एक छोटासा एक व्ह्यू दिसतोय का बघा आपल्याला, की काय करायला आमच्याकडं? ग्लायकोलिसिस म्हणजे काय? ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं, प्रोडक्ट मला पॅरविक ॲसिड. हा पॅरविक ॲसिड एरोबिक रिस्पायरेशन करणार आहे. कोणतं रिस्पायरेशन करणार? एरोबिक रिस्पायरेशन करणार. म्हणजे हा काय करणार? मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाला, पॅरविक ॲसिड मायटोकॉन्ड्रियामध्ये गेला, पहिली रिॲक्शन झाली, लिंक रिॲक्शन झाली, गेटवे रिॲक्शन, ॲसिटाइल कोएन्झाइम बनला. ॲसिटाइल कोएन्झाइम हा मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आला, क्रेब्स सायकल ऑपरेट झाली. क्रेब्स सायकलमध्ये आम्हाला काय मिळालं? FADH2 NADH2 मिळालं, जे आम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये घेऊन गेलं, आणि सर्वात शेवटी आम्हाला ATP मिळालं. आता तुम्ही म्हणणार की सर समोरच्या इमेजमध्ये तुम्हाला सुद्धा ATP दिसायला आहेत बघा, की जर तुम्ही बघितलं की समोर तुम्हाला बघा हे जे ATP दिसायला आहेत हे सबस्ट्रेट लेवल आहेत, डायरेक्ट हे ATP बनल्यात. ज्यावेळी ग्लायकोलिसिस होत असतात तर 4 ATP बनलं, 2 यूज केलेलं असतोय, म्हणजे नेट घेऊन होता 2. ज्यावेळी आपण क्रेब्स सायकलमध्ये जातोय तर त्यावेळी तुम्हाला 2 ATP मिळतात, जे डायरेक्ट लेवलवर मिळाल्यात त्याची काही गरज नाही आहे. परंतु जे NAD FAD आहेत हे एक चेक समान आहेत. हे काय करूया? हे ATP चलन म्हणूया, हां, डायरेक्ट नोट आहे म्हणूया. आणि NAD FAD आहे ते काय चेक समान आहेत. जो कापर्यंत तुम्ही बँकेत जाणार नाही तो कापर्यंत त्याचे पैसे मिळणार नाही आहे, किंवा त्या चेकचं काही जास्त व्हॅल्यू नसणार. तशा प्रकारे आहे. म्हणून आम्हाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही म्हणता या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाचं आम्हाला माहिती आहे की ATPचं प्रोडक्शन करणे, पण त्याचबरोबर काही आणखी कामं करता आहे. इलॉंगेशन ऑफ फॅटी ॲसिड, तुम्हाला माहिती आहे ह्यो हेड आहे आणि टेल आहे, ही फॅटी ॲसिड. हे जे इलॉंगेशन लेंथ करणे. त्यानंतर सेल मेम्ब्रेनमध्ये एक लिपिड असते लेसिथिल, ही लेसिथिल काय करते? सिंथेसिस तयार करते, ATP तयार करते, स्टोरेज पण करते, ट्रान्सपोर्ट करणार. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सी, इथे एक शब्द आहे बघा की सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सीला शो करतात. काय होते की मायटोकॉन्ड्रियामध्ये जो DNA आहे त्याला म्हटलं एम्प्टी DNA. हा एम्प्टी DNA मध्ये काही म्युटेशन झालं असेल तर म्युटेशन झाल्यानंतर ऑफस्प्रिंगमध्ये जेनेटिक डिसऑर्डर होतात. काय म्हणतो आपण? जेनेटिक डिसऑर्डर म्हणतोय. आता म्हणणार याचा अर्थ की समजा की मदरकडून जी माता जी आहे ह्यांच्याकडनं काही जे जीन जातात मायटोकॉन्ड्रियामधून त्याला म्हणते सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सी. हे जे आम्हाला डिटेल जे आहे जेनेटिकमध्ये पाहायला मिळणार, आता इतकं नाही मिळणार आपल्याला. बरोबर आहे की इतका मला जर विचार केला तर थोडा जास्त वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे. फोटो रिस्पायरेशन की आम्हाला बघा
की रिबिस्को जो एन्झाईम आहे हा ड्युएल नेचरचा असतो. फोटोसिंथेसिसमध्ये एक एन्झाईम पाहायला मिळते रिबिस्को. हा रिबिस्को ऑक्सिजनला जोडून घेतला तर फोटो रिस्पायरेशन, जर हा CO2ला जोडून घेतला तर फोटोसिंथेसिस. आणि फोटो रिस्पायरेशन ही काय आहे, वेस्ट आहे. एनर्जी काय करते या ठिकाणी, वेस्ट केली जाते. पण आम्हाला क्वेश्चन काय आहे बघा, की फोटो रिस्पायरेशनमध्ये 3 सेल ऑर्गन्स असतात. कुठलं कुठलं, क्लोरोप्लास्ट, सेकंड वन आहे परऑक्सिझोम, लास्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणूया, मायटोकॉन्ड्रिया. काय वेळा क्वेश्चन विचारला आहे की फोटो रिस्पायरेशनमध्ये 3 सेल ऑर्गन्स काम करतात. पहिला क्लोरोप्लास्ट, सेकंड परऑक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया. हा एवढा लक्षात ठेवा MCQ म्हणून. तर काय दिलं बघ, मगाशी मी तुम्हाला सांगालतो C3 आणि C4 प्लांट. ज्यावेळी आपण फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट ज्यावेळी आपण बघणार आहोत, तर बघा C3 जो प्लांट आहे आणि C4 प्लांट आहे की ह्याच्यामध्ये जे स्टेबल प्रॉडक्ट असतोय तो 3 कार्बनचा असतोय म्हणून C3. 4 कार्बनचा असेल तर C4 म्हटलं जाते. तर ह्यामध्ये काय केलं जाते की C3 मध्ये जे ग्लुकोज निर्माण होत असते तर पहिला स्टेबल कंपाऊंड होता 3 कार्बन. तर काय होते, जर हायर कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिजनचं हायर कॉन्सन्ट्रेशन असेल तर हा रिबिस्को जो आहे RUBP, तर हा रिबिस्को जो आहे तो ऑक्सिजनला जोडून घेतोय आणि इथं जी प्रोसेस होते त्याला म्हणते फोटो रिस्पायरेशन. ठीक आहे, बघा या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया पटपट घेऊया. मायटोकॉन्ड्रिया, नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज सेल डिव्हिजनच्या वेळी. त्यानंतर एक आहे केमो ऑस्मोटिक थेरी, ज्याला लिहूया आपण केमो ऑस्मोटिक थेरी प्रपोज्ड बाय पीटर मिकेल. तर हे आम्हाला नंतर बघूया आपण. सायटोक्रोम R IMP, इलेक्ट्रॉनला जो ETS मध्ये इलेक्ट्रॉनला घेऊन जाणारा जो आहे सायटोक्रोम आहे. सायटोक्रोम R कॉन्ज्युगेटेड प्रोटीन, कारण आयन आणि प्रोटीन दोन्ही एकत्र आल्या म्हणून कॉन्ज्युगेटेड प्रोटीन म्हटलं ते, विच इन्व्हॉल्व ए इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. हा MCQ आहे. ओके, तर आपल्याला काय बघा, mtDNA कॅन बी कोड, mtDNA can be code 10% protein. There are mitochondria depend on nucleus. Mitochondria सेमी ॲटोनॉमस आहे. काय आहे, सेमी ॲटोनॉमस आहे. त्याला लागणारे 10% जे स्वतः केमिकल तयार करणार, पण 90% केमिकलसाठी हा न्यूक्लियसवर डिपेंड आहे म्हणून याला सेमी ॲटोनॉमस म्हटलं जाते. जे आपले जे स्टेट आहेत, जे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जेवढी राज्य आहेत ती केंद्रावर काय डिपेंड आहेत. हे काय करणार की जे केंद्र जे आहे तिथून जे सुविधा आहेत तिथून तुम्हाला राज्याला मिळत असतात, बरोबर आहे. मग काय असणार, जे काही केंद्र सरकार आहे दिल्लीचं ते ॲटोनॉमस म्हणूया आणि बाकीचे राज्य आहे ते सेमी ॲटोनॉमस शब्द वापरूया. तर तसंच वापरले बघा. दिस रिझन मायटोकॉन्ड्रिया सेड सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. मायटोकॉन्ड्रिया डिवाइड सिम्पल डिफ्युजन. समजा माझ्याकडे एक मायटोकॉन्ड्रिया आहे, ही मायटोकॉन्ड्रिया डिवाइड करत्या ट्रान्सफर किंवा होरिझॉन्टल आणि 2 मायटोकॉन्ड्रिया तयार करत्या. याचा अर्थ नेवर अराइज डी नोव्हो, आपोआप बनत नाही आहे. लक्षात, हा महत्त्वाचा आहे. समजा आम्हाला काय करायचं आहे की रायबोझोम, हा करायचा आहे रायबोझोम, तो 70 किंवा 80 घ्यायचा आहे. तर हे बनवायचं असेल तर आम्हाला काय पाहिजे की आम्हाला ह्या ठिकाणी RNA पाहिजे आम्हाला आणि प्रोटीन. हे जर एकत्र आणलं तर आपण रायबोझोम बनवू शकतोय. परंतु मायटोकॉन्ड्रिया जी प्रिव्हियस असणार आहे ओल्ड, त्यातूनच डिव्हिजन करत्या, सिंपल फ्युजन करून ती तयार होत्या. ती नेवर राईज डी नोव्हो, मायटोकॉन्ड्रिया आपोआप बनत नाही आहे. जी एक्झिस्टिंग आहे ओल्ड आहे त्यातूनच बनले जात्या. mtDNA कॅन सिंथेसिस
ATP एज नाव लिहिलं बघा, एन्झाईम आहे. जे ATP बनवण्यासाठी जे एन्झाईमची रिक्वायर्ड आहे त्याला म्हटले ATP एज, IMP. आणि यामध्ये तुम्हाला दिसायले बघा की F0 ही जो असा असते बघा, F1 पार्टिकल असा असतो. ह्याचा खालचा भाग आहे F0 जो सेल मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेनमध्ये धसलेला आहे, आणि वरचा जो आहे त्याला F1. ह्याला म्हटले कॉम्प्लेक्स 5 सुद्धा म्हटलं जाते. तुम्हाला विचारतील. आणि हा F1 जो आहे तो मॅट्रिकला फेसिंग करतोय, आणि F0 आहे तो मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये इम्बल्डेड म्हणजे डुबलेला आहे. जसं प्लांट घेतला, प्लांटची रूट सिस्टम काय आहे, जमिनीच्या खाली आहे, शूट काय आहे, वर आहे. तसंच आहे की जमिनीच्या खाली असं म्हणूया F0 आहे इनर मेम्ब्रेनमध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या, आणि वरचा जो भाग आहे F1 हा मॅट्रिकला फेस करतोय. तर काय दिलं बघा, सेकंड काय विचारलं आपल्याला, सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गनस इन सायटोप्लाझम प्लांट. जर तुम्ही प्लांटचा विचार केला तर आपण काय करतोय, न्यूक्लियसला इन्क्लूड करायचं नाही. न्यूक्लियस इन्क्लूड केलं नाही तर मग 1 नंबर काय येणार आहे, प्लास्टिड, आणि 2 नंबरला असणार आहे मायटोकॉन्ड्रिया. तुम्हाला विचारलं की प्लांट सेलमध्ये सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गनस कोण असेल, तर आन्सर लिहायचा आहे आपल्याला मायटोकॉन्ड्रिया. बट इन ॲनिमल सेल, बघा ॲनिमलमध्ये लार्जेस्ट सेल ऑर्गनस इन सायटोप्लाझम ॲनिमल सेल. कारण ॲनिमल सेलमध्ये काय नाही आहे, प्लास्टिड ॲब्सेंट आहे. क्लोरोप्लास्टिड, क्रोमोप्लास्टिड, बरोबर आहे, ल्युकोप्लास्ट हे प्लांटमध्ये असते पण ॲनिमलमध्ये नाही. मग ह्या दोनमध्ये 2 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन दिसायला आहे आणि हा दुसरा क्वेश्चन. त्यानंतर आहे ॲब्सेंट इन RBC. RBC मध्ये काय ॲब्सेंट आहे सांगा, न्यूक्लियस. न्यूक्लियस ॲब्सेंट आहे. त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया सुद्धा ॲब्सेंट आहे. नेक्स्ट वन आहे ॲनएरोबिक मध्ये आपण ऑक्सिजन यूज करत नाही. ॲनएरोबिक युकॅरियोटिक पोरिन म्हणजे पोर्स आहेत, हॅज अ फॉस्फोलॅटिड इनोसिटॉल. जे ॲनएरोबिक रिस्पायरेशन करणारं युकॅरियोटिक आहे त्यामध्ये जे पोर आहेत, पोरिन म्हणजे पोर, हे जे पोर आहेत ते कशापासून बनल्यात, फॉस्फोफायटिड इनोसिटॉल. हे डायरेक्ट क्वेश्चन आहेत, बघूया आपण. त्यानंतर सरफेस आपल्याला माहिती आहे. त्यानंतर दिले बघा सायटोक्रोम. बघा सायटोक्रोम हा काही आहे, इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. ह्यो ETS मध्ये काम करतोय, बरोबर आहे. क्रेब्स सायकलमधून ETS मध्ये कोण आणलं, NAD आणलं. NAD काय केलं, NAD प्लसनं इलेक्ट्रॉन आणलं आणि तो होता NADH2 बनला. पण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये काय झालं की ह्यामध्ये इलेक्ट्रॉनला घेऊन जाण्यासाठी सायटोक्रोम काम करतोय. कोण, सायटोक्रोम. दुसरा आहे अन एन्झाईम कन्सर्न विथ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम अँड ATP सिंथेसिस. मायटोकॉन्ड्रिया फॉर्म 5 कॉम्प्लेक्स. बघूया आपण 5 कॉम्प्लेक्स असं म्हटलं होतं बघा. F1 पार्टिकल आहे किंवा ऑक्सिजम आहे, याला म्हटलं होतं कॉम्प्लेक्स. एन्झायटी म्हणते कॉम्प्लेक्स 5. हा F1 आहे, हा F0 आहे. ड्युप्लिकेशन म्हणजे डबल होणे, रिप्लिकेशन म्हणूया किंवा डबल होणे. रिप्लिकेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया DNA अंडर न्यूक्लिअर कंट्रोल. न्यूक्लियसच्या हातात आहे संपूर्ण. मायटोकॉन्ड्रियाला कधी डिवाइड व्हायचं आहे तरी सर्व काम कोण करणार, न्यूक्लियस ठरवणार. त्यानंतर बघा थोडंसं ज्यादा माहिती आहे, वाचून काढू आपण.
ह्युमन mtDNA, कोड फॉर 2 rRNA, 22 RNA. एक आहे बघा, लिबर्स ऑप्टिक न्यूरोपॅथी, हा डिसऑर्डर आहे कॉज्ड बाय म्युटेशन इन mtDNA. काय होते, ही सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सीमध्ये की मदरकडून जे सायटोप्लाझम डोनेट केला जातो आहे आणि स्पर्म जो आहे, हा जो स्पर्म आहे तो काय करतो आहे की सायटोप्लाझम घेऊन येत नाही आहे. सायटोप्लाझम घेऊन येत नाही म्हणजे ह्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया, ER, लायझोझोम हे नसणार. पण मदर जो ओहोम जो आहे ह्यो काय करतो आहे, ह्याला पुढं फर्टिलायझेशन झाल्यानंतर 2n झायगो झाल्यानंतर एम्ब्रो बनताना सायटोप्लाझमची रिक्वायरमेंट असते आणि या सर्वात कॉन्ट्रीब्युशन करून करते सायटोप्लाझमचं माता करत्या. आणि ह्यामुळं समजा त्याच्या मायटोकॉन्ट्रियाच्या mtDNAमध्ये काही म्युटेशन आलं असेल तर एक डिसीजच होते, जेनेटिक डिसऑर्डर होते. ह्याचं नाव आहे लिबर्स ऑप्टिक न्यूरोपॅथी. जे काही आईज आहे, आईजमध्ये जे कोन आहे आणि रॉड यामध्ये डिफेक्टिव्ह प्रोटीन बनलं जाते. हा डिसऑर्डर आहे आणि ह्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहे, मदर. फादरचा इथं रोल नाही आहे. ठीक आहे, वाचून बघितलं आम्ही. मायटोकॉन्ट्रिया येलोइश कलर ड्यू टू काय आहे, रायबोफ्लेविन B12 बघूया आपण. त्यानंतर क्लोरो अँफिफिनाइल अँटीबायोटिक कॅन स्टॉप प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे सर. बरं, लास्ट स्लाइड आहे. मायटोकॉन्ट्रिया आर सेड टू हेल्प इन फॉर्मेशन ऑफ एग ओहम. जे ओहम आहे, समजा आपण एग बघितला, या एगच्या आत काय असते, येलो कलरचं काय असते बघा, असं हे येलो कलर असते आणि बाजूला व्हाईट असते. आणि हा जो योग आहे, हे योग बनण्यामध्ये कोणाचा रोल आहे, मायटोकॉन्ट्रियाचा रोल आहे. त्यानंतर आहे हॉगबोम आयसोलेटेड मेटाबॉलिक ॲक्टिव्ह मायटोकॉन्ट्रिया, की जी मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह मायटोकॉन्ट्रिया त्याला बाहेर काढायचं काम कोण केलं होतं, पहिल्यांदा हॉगबोम. ATP सिंथेस एन्झाईम आहे. 15% टोटल इनर मेम्ब्रेन प्रोटीन. जी इनर मेम्ब्रेन जी प्रोटीन आहे त्यातला 15% जो आहे तो कोण आहे, ATPA सिंथिएज. हे काय एन्झाईम आहे ह्या, आणि ह्या एन्झाईमचा वापर आम्ही ATP तयार करण्यासाठी करतो आहे. ठीक आहे. तर इथं आपला इथं हा लेक्चर काय होते, अपलोड होतो आहे. ओके, बाय, टेक केअर.